नमस्कार. बाकी कसं काय तुमचं? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. तर आज मी काय व्लॉग नाही करते, आज आपला आहे Q&A. तो चिल्ला क्यों रहा है? धीरे भी तो बुला सकते हो. आज शेवटी Q&A चा व्हिडिओ मी बनवतोय, तो शेवटपर्यंत बघा. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. ज्यांनी मला प्रश्न पाठवले, ज्यांनी त्यांचे प्रश्न मला विचारले, त्या सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देणार आहे आज. तर चला पहिला प्रश्न बघूया काय. तर पहिला प्रश्न आहे, प्रसाद तुझा व्हिडिओ बघितला, खूप हसलो. माझा क्वेश्चन होता की सावळ्या कुमाराचा आवाज एवढा परफेक्ट कसा काय काढलास? त्याचं कसं झालं, मी जरा कामात अडकलो होतो. खरं सांगायचं म्हणलं तर मला एवढं काय परफेक्ट वाटत नाही माझा आवाज, किंवा मी त्या लेवलचा म्हणजे मकरंद सरांनी ज्या लेवलचा आवाज काढलाय किंवा ज्या लेवलची त्यांनी स्पीच दिली त्या लेवलचं मला अजून बी वाटलं. मी माझ्या मित्राला माझा व्हिडिओ पाठवला, तो व्हिडिओ बनल्यानंतर एडिट केल्यानंतर त्याला म्हणलं की बाबा माझा व्हिडिओ वाटतोय का सावळ्या कुमारासारखा? तुला हा म्हणला वाटते, पण मला अजूनही म्हणजे एवढं परफेक्ट वाटत नाही. सगळे म्हणतात खूप परफेक्ट आवाज काढलाय, काय माहित कसं काय निघला आता ते मला माहित नाही. काय अरे सांग ना मला. तर चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. प्रसाद, युट्यूबने तुला वॉर्निंग कसली दिली होती? युट्यूबने वॉर्निंग कसली दिली होती? तर ती एक चाइल्ड सेफ्टीची वॉर्निंग होती. त्याच्या मागे एक स्टोरी आहे. म्हणजे आमच्या स्कूलचा ग्रुप होता ना, त्याच्यावर सगळे फ्रेंड्स म्हणजे आम्ही सगळे ग्रुप व्हिडिओ कॉल्स वगैरे करायचो. तर त्याच्यातल्या एका मैत्रिणी तिच्या मुलीकडनं मला मामा बोलवलं. क्या बात कर रहे? मग मला जरा हर्ट झालं. मग मी तिला रिप्लाय देण्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता. तुम्ही तो व्हिडिओ बघितला बी असेल, ज्याच्यावर नाही का अक्षय कुमार आहे आणि तो म्हणजे रावडी राठोडची क्लिप उचलली होती. त्या क्लिप मध्ये नाही का जरा असा थोडा जो पार्ट होता ना, तो जरा त्याच्यामुळे युट्यूबने ती सेफ्टी स्ट्राईक टाकली. चाइल्ड सेफ्टी मध्ये आला तो व्हिडिओ आणि त्याच्यामुळे माझ्या चॅनलवर एक स्ट्राईक पण आली. नशिबाचे भोग. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. आणि त्याच्यामुळं जो दुसरा व्हिडिओ होता सेलिब्रिटी ऑन डेट देव, देवच्या डेटला बी त्यांनी कॉपीराइट क्लेम टाकला. त्याचा मला 1 रुपया बी भेटणार नाही आता. म्हणजे त्या व्हिडिओला बनवायला मला 25 दिवस लागले आणि त्याचा 1 रुपया बी भेटणार नाही. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना मैं क्या कर सकता हूँ यार. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. काय येत राहतात आयुष्यात गोष्टी, येत राहतात जात राहतात. आपल्या मेहनत करायचं काम आहे, कष्ट करायचं काम आहे, ते आपण करत राहू. व्हिडिओज बनवायचं काम आहे, व्हिडिओ बनवत राहू. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. हा खूप पहिली क्वेश्चन आहे. प्रत्येक वेळेस नवीन मुलगी कुठून आणतोस? प्रत्येक वेळेस नवीन मुलगी कुठून आणतो? हे काय आपल्या बाजारात नाही. कसं आहे, प्रत्येक वेळेस नवीन मुलगी आणायचा प्लॅन नसतो आमचा की बाबा आम्हाला या व्हिडिओसाठी नवीन मुलगी आणायची किंवा त्या व्हिडिओसाठी नवीन मुलगी. पण सिच्युएशन अशी क्रिएट होती की ऐन टायमिंगला जे आपण ठरवत असतं ते कधी पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे ज्या फ्रेंड सोबत आपलं बोलणं झालं की बाबा या दिवशी शूट आहे, आपल्याला करायचंय, नेमकं त्या दिवशीच तिला काहीतरी प्रॉब्लेम किंवा कोणाला तरी टीम मेंबरला प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यानंतर मग एक बॅकअप म्हणून आपल्याला लगेच जागेवर काही ना काहीतरी करायला लागतं. कारण शूटची डेट आपण चेंज करू शकत नाही. मग काय करू शकतो, माणूस बदलू शकतो, सगळ्यात महत्वाचं. म्हणून मग जे फ्रेंड्स असतात जे हे करतात, मग मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो की बाबा आपल्याला असं करायचंय, बनवायचंय. मग ते ज्यांना मी स्क्रिप्ट वगैरे पाठवतो ऑन द स्पॉट आणि त्यांना मग सांगतो की असं आहे, असं करायचंय, शूट आहे आपलं, ते बी रेडी होतात. क्या बात है. सो अर्जुन, श्रद्धा, तूने बोला क्या बात है? हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. नेक्स्ट क्वेश्चन. प्रसाद, तुझे व्हिडिओ एवढे चांगले असतात, तुझे सबस्क्रायबर्स एवढे कमी का आहेत? सबस्क्रायबर्स कमी आहेत ऍक्च्युली. मला असं वाटतं ना की काही ज्या बेस्ट गोष्टी असतात त्या, काही गोष्टी म्हणजे सगळ्याच नाही, ज्या बेस्ट गोष्टी असतात ना त्या अंडररेटेड असतात भरपूर टाइमसाठी. आणि ग्रेट करियर टेक्स लॉट्स ऑफ पेशेंस अँड लॉट्स ऑफ हार्डवर्क. अंदर से मालूम था तू लाइफ में कुछ करेगा. झूठ बोल रहा है. नो 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 नो, आई एम टेलिंग यू. त्याच्यामुळं मेहनत करायला लागणार आहे आणि
पेशन्स द्यावंच लागणार. पेशन्सली जर मी काम करत राहिलो तर मला माहिती आहे की मी काय ना काहीतरी करू शकतो. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत, बट काय ना काहीतरी करू शकतो. तो करना, परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर. पुढचा क्वेश्चन, प्रसाद, इन फ्युचर आम्हाला अजून काही वेगळे व्हिडिओ बघायला भेटतील का? विषय का? खरं तर सेलिब्रिटी ऑन डेट हा माझ्या व्हिडिओच्या भंडाऱ्यातला फक्त 0.001% आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो, बेलीची नागिन निघाली. कारण ह्याच्यासाठी टीम लागते आणि माझ्याकडे एवढी मोठी टीम नाहीये. ज्या प्रकारचं मी व्हिज्युअलायझेशन केलंय माझ्या माइंडमध्ये मला काय काय बनवायचंय. नेक्स्ट इन 5 years तुम्ही खूप साऱ्या गोष्टी बघणार आहेत, खूप सारे म्हणजे डिफरंट कन्सेप्ट मी आणणार आहेत आणि काम करत राहणार आहे. प्रॉब्लेम इज दॅट की त्या प्रकारचा अजून सध्या माझ्याकडे मॅन पॉवर नाहीये किंवा टीम मॅनेज नाहीये. जर कोणाला आमची टीम जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट. ऐसा नहीं हो सकता, कह दो कि ये झूठ है. हॅलो प्रसाद, तुझे युट्यूबवर 500+ व्हिडिओ आहेत, तर तुला कधी असं वाटलं नाही का की सोडून द्यावं, आता होणार नाही? कधी असं डिमोटिवेट झालं नाही का? डिमोटिवेट का होईन? म्हणजे हे बघा, आता डिमोटिवेट का होईन? कारण माझं कामच आहे. जसं एखाद्या ये बड़ी अच्छी बात. तसंच मला व्हिडिओज बनवण्यापासून लांब ठेवू शकता येत नाही. मी म्हणजे माझ्या डोक्यात कंटिन्यू तेच चालू राहतं किंवा मला काय बनवायचं, काय करायचं. रायटिंग, एडिटिंग, स्क्रिप्टिंग याच गोष्टीत मी जास्त टाइम घालतो माझा. जॉब वगैरे करून हे सगळं मला मॅनेज करावं लागतं. ॲक्च्युली याच्या मागं काय, जेव्हा मी एकदा ते काम स्टार्ट करतो ना त्याच्यानंतर मला टाइम राहत नाही बघायला. कोई बात नहीं, दोबारा ट्राय करेंगे, काम हम पे. परत विषय काय, मी सकाळी 7ला घरनं निघतो. 7ला घरनं निघलं तर मग डायरेक्ट रात्रीच्या 11, 11:15 वाजताच घरी पोहोचतो, जॉब वगैरे करत आणि ट्रेनिंग वगैरे. सो मला जिथं टाइम भेटेल मी तिथं रायटिंग करतो, लिहितो, माझे स्क्रिप्ट लिहितो, एडिटिंग करतो. कधी कधी मला लक्षात राहत नाही जर मी मेट्रोतनं ट्रॅव्हल करत असतो आणि मग मी जर एकदा माझी स्क्रिप्ट वगैरे लिहायला बसतो किंवा काय एडिट करायला बसतो तर माझं स्टेशन जर मला आलं, मेट्रो स्टेशन वगैरे जर आलं तरी मला कळत नाही बाबा माझं स्टेशन आलं. मी 2-3 स्टेशन पुढे जातो आणि त्याच्यानंतर मला लक्षात अरे आपण 2-3 स्टेशन पुढे आलोय. मग परत रिटर्न मला माझ्या स्टेशनवर यावं लागतं. म्हणजे एवढं म्हणजे मी त्याच्यात फोकस होऊन जातो की मला काहीच कळत नाही की माझ्या आजूबाजूला काय चाललंय. मी स्वतःच्याच जागात निघून जातो. मला फरक नाही पडत की माझ्या आजूबाजूला किती लोक आहे, काय करते ते. एकदा मी कामात गेलो संपला विषय, मला काही फरक पडत. सो अशा प्रकारे मी काम करतो आणि डिमोटिवेट व्हायचं काहीच कारण नाही. डिमोटिवेट मी होऊ शकत नाही कारण डिमोटिवेट होण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही आहे. कारण जर मा फक्त एवढंच म्हणणं आहे की अजून एक ट्राय, वन मोर ट्राय. हाच माझा मंत्र आहे की बाबा चला अजून एक ट्राय करून बघू. झालं, अजून एक ट्राय करून बघू. त्याच्यामुळे अजून एक ट्राय करता हे 500+ व्हिडिओ झाले. आणि स्टार्टिंगला तर काहीच यूज येत नव्हते. म्हणजे फर्स्ट इयरला ॲक्च्युली ह्याच्या आधी एक यूट्यूब चॅनल होतं. 2020 मध्ये मी ते यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं. बट 2023ला ते यूट्यूब चॅनल उडलं. तिचं यूट्यूब चॅनल उडलं. काही प्रॉब्लेम झाला गुगल अकाउंटचा. त्याच्यामुळं आता लोक म्हणतात ब्रेकअपमध्ये खूप जास्त त्रास होतो. कधी 3 वर्ष मेन केलं यूट्यूब चॅनल उडाला तर बघा किती त्रास होतो. मग पण आता मग तर असं वाटलं नाही की बाबा बंद करावं, नाही होणार हे नाही. परत नवीन चॅनल यूट्यूब केलं आणि डेव्हलप केलं आणि त्याच्यानंतर कंसिस्टंटली मेहनत करत गेलो. पहिल्या वर्षात तर काहीच व्ह्यूज नव्हते. म्हणजे नो व्ह्यूज. वर्षभर 1.5 वर्ष तर नो व्ह्यूज, 5 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 15 व्ह्यूज ह्याच्यातच गेले. त्याच्यानंतर मग हळूहळू जाऊन कुठं व्ह्यूज यायला लागले. 500, 400, 500, 400, 600. मग हळूहळू मग आपण 1000पर्यंत आलो. आता 1000+ तर सगळे माझे व्हिडिओज 1000+ जात होते. ऍक्च्युली चांगला वाटतं असं. म्हणजे एवढं मी काय म्हणजे टॉप म्हणजे मला मिलियन्समध्ये व्ह्यू येतात किंवा हे नाही, पण समाधानी आहे मी. असं नाही की बाबा मला आलंच पाहिजे. मला माहिती आहे मला वन नाईट सक्सेस नको आहे, मला पाहिजे ओव्हरऑल सक्सेस. माझं नाव कायम असतं पाहिजे.
त्याच्यामुळे मी एवढा विचार करते की मला 1 मिलियन एकाच रात्री आले बँक नाही बस, बाकी काय नाही. आणि कसं आहे, तुम्हाला करायची इच्छा असते ना, बाकी डिमोटिवेशन, स्ट्रेस, डिप्रेशन ह्या गोष्टी येतच नाही. फक्त तुम्हाला तुमचं काम महत्वाचं असतं असं मला वाटतं. आता जे मी बोलतोय ते ज्ञान वाटत असेल, कारण मी अजून एवढ्या मोठ्या लेवलला नाही, पण जेव्हा मी त्या लेवलला पोहोचल लोकांना वाटत अरे वा काय बोलतोय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. काय नेक्स्ट क्वेश्चन. प्रसाद, लग्नाचा काय प्लॅन आहे? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कोणाच्या लग्नाचा काय प्लॅन आहे हा प्रश्न कोणी विचारला मला माहिती. क्या नाम बताया? भूपेंद्र जोगी. लग्नाचा काहीच प्लॅन नाही सध्या तरी. सध्या तर काम करायचंय भरपूर. बघू मे बी इन पुढं 50-60 वर्षानंतर. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? देवच्या आईचा वॉइस कोणाचा होता? देवच्या आईचा वॉइस हा प्रसादच्या आईचा वॉइस होता. ते मी माझ्या मम्मीला सांगितलं की बाबा मी असा व्हिडिओ बनवतोय. मग मम्मीने तो वॉइस दिला. खरं तो वॉइस देण्यामागं खूप टाइम लागला, कारण टाइमच भेटत नव्हता तो वॉइस रेकॉर्ड करायला. व्हिडिओ एडिट झाला पण तो वॉइसच टाकायचा आहे. तिची अख्खं ते ब्लँक होतं एडिटिंगच्या ह्याच्यात, ते ॲपमध्ये ती अख्खी लाईनअप ब्लँक होती. तर मग तो रात्रीच्या आम्ही 1:30 वाजता मे बी रेकॉर्ड केला तो वॉइस. मी 1:30 वाजता रेकॉर्ड केला. मग 1:30 वाजताच तो व्हिडिओ एडिट केला. आधीच उशीर झाला, 22 दिवस झाले व्हिडिओ शूट करून. 7 तारखेला व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ आय थिंक 26 तारखेला अपलोड केला वाटतं ना. देख रहा है विनोद, अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जाता है. फॅन मुवमेंट तर सध्या आता भरपूर चालू आहे. बट ॲक्च्युली ना एक फॅन मुवमेंट सांगतो. मी मेट्रो स्टेशनवर सहज उभा होतो, म्हणजे असं माझ्या मेट्रोची वेट करत होतो. आणि तेवढे तिकडनं एक काकू आल्या आणि त्या मला म्हणल्या की सावळ्या कुमार. मग मला काही कळलं नाही, म्हणजे स्टार्टिंगला असं वाटलं काय. मग नंतर लक्षात आलं अरे मी तुझा, ते म्हणले की अरे मी तुझा व्हिडिओ बघितला, मला खूप छान आवडला नाही का तो व्हिडिओ. मी 5-6 वेळा बघितला. माझ्या घरच्या सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला, मला खूप आवडला. मग बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं नाही का. मग असं वाटलं की अरे हा आपली बी काहीतरी व्हॅल्यू आहे याच्यात. आपण जे बनवतोय ना ते लोकांना आवडतंय, लोक ते ॲप्रिशिएट करते ते, आणि चांगलं वाटतं खूप. आणि अजून काम करायला त्यांनी प्रोत्साहन मिळतं, एनर्जी भेटते. थँक्स, लव यू फॉरएव्हर. अजून एक फॅन म्हणून सांगतो. आता सध्या रिसेंटली झालं एक दादा डायरेक्ट म्हणले डायरेक्ट गाळा भेट. अरे 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 प्रसाद तू, अरे भाऊ देवाशी भेटलं, खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. मग मला काही कळत नाही की असं कसं रिॲक्ट करत नाही का, अजून एवढा एक्सपिरियन्स नाही. पण खूप छान वाटतं नाही का, की जे पण आतापर्यंत आपण केलंय, एवढी जी मेहनत करतोय, लिहितोय, रात्र जागून लिहितोय, बनवतोय, एडिट करतोय, ज्या ज्या व्हिडिओजवर आपण काम करतोय त्याचं कुठेतरी एक महत्त्व आहे. भलेही एवढं महत्त्व नसावं, पण थोडंफार लोकांना आपण एक आनंद देतोय, ते खूप छान वाटतं बघितलं आणि चांगलं वाटतं. काय प्रॉब्लेम क्यों हिला डाला ना. आणि जास्त करून मी झोपत नाही, फार कमी झोपतो. मॅक्सिमम 6 आवर्सच मी झोपतो, कारण कंटिन्यू मला काही ना काहीतरी काम बिझी ठेवावं लागतं माइंडला. कंटिन्यू मी काम चालूच असतं. सकाळी 8 ते रात्रीच्या मे बी मी 2 वाजेपर्यंत काम चालू असतं. 2 वाजेपर्यंत मी काही ना काहीतरी करतो, एडिट करणं, लिहिणं, त्याच्यामध्ये रिहर्सल करणं, त्याच्यात काहीतरी एडिशन्स करणं, स्क्रिप्टिंग, रायटिंग, मे बी ऑटोन आणि जॉब करणं. अरे किए का हो तुम कौन सा झंडा गाड़ दी हो जो आसमान में लहरा रहा है? हम तो गाड़े हैं और लहराए भी हैं. कहाँ? हमको तो कहीं दिखाई नहीं दे रहा. त्याच्यानंतर काय क्वेश्चन आहे, प्रसाद तुझी रिअल लाईफ अंजली कोण आहे? अरे बाप, रियल लाईफ अंजली. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. अंजली कोणच नाही सध्या तरी, पण अंजली फोकस नाही माझा कामावर जास्त फोकस आहे माझ्या मला. आणि जरी माझी अंजली असती तर जसं त्या अंजलीच्या बापान त्या देवला म्हणलं अंजली ये है इसकी औकात जो तुम्हें 2 वक्त की रोटी ना खिला सके, अशी सिच्युएशन माझ्या येऊ नये म्हणून मी आधी 50 से 500 करोड़ का सफर तय करना चाहूंगा. 50 से 500 करोड़ का सफर तय करना चाहूंगा. आणि मैं रोज उठता था, मैं रोज चलता था,
रोज चलता था, रोज उठता था, गिरता था, सबलता था. 50 से 500 करोड का सफर तय केल्यानंतर मी माझ्या अंजलीला शोधेल असं मला वाटतं. आप शायद मेरी चप्पल देख रहे हैं. इसमें एक छेद भी है जो शायद आपको दिखाई नहीं दे रहा. देखिए तसं तू एवढे व्हिडिओज बनवायचं टाइम मॅनेजमेंट कसं करतो? टाइम मॅनेजमेंट कसं असतं, फर्स्ट ऑफ ऑल तर मी स्क्रिप्टला भरपूर टाइम लागतो. सगळ्यात जास्त स्क्रिप्टला टाइम लागतो. मे बी 10-12 दिवस तर स्क्रिप्टलाच लागतात लिहायलाच. आणि म्हणजे मी तुम्हाला सगळं माझं शेड्यूल सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल मी सकाळी उठतो 8 वाजता, 7-8 वाजता. 8 वाजता उघडं इथनं आंघोळ वगैरे करून मी जातो पुण्यात जातो तिकडे ट्रेनिंगला. अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है. ट्रेनिंगला जात असताना माझ्याकडं ट्रेनिंगला जातो. माझ्याकडे मेट्रोमध्ये जो टाइम भेटतो मी त्याच्यातच माझे स्क्रिप्ट्स लिहितो, त्याच्यातच मी माझे व्हिडिओज एडिट करतो. आणि त्या टाइम पिरियडमध्येच मी भरपूर काम करतो. व्हिडिओ अपलोड बी करतो, शॉर्ट्स व्हिडिओ माझ्या चॅनलवर, जे की तुम्ही डेली बेसिसवर बघता. आणि त्याच्यानंतर मग तो टाइम भेटला मग मी तिथे जाऊन 2 वाजेपर्यंत असतो. 2 वाजता मी तिथनं परत जॉबला जातो. अच्छा हमको सिखा रिया है. 2 वाजता तिथनं मी जॉबला गेलो तर डायरेक्ट संध्याकाळी 11:30ला मी घरी पोचतो. 11:30पर्यंत मी तिथे जातो, जॉब करतो. आणि मग त्या जॉब पिरियडमध्ये बी माझ्या डोक्यात हेच असतं की बाबा असं बनवायचं, असं हे मी माझ्या डोक्यात नाही का स्क्रिप्ट स्टोरी अख्खी इमेजिन करतो. आणि ॲक्च्युली माझ्याकडे जर स्टोरीचा एंड असेल तरच मी ती स्टोरी लिहितो, नाही तर मी ती स्टोरी लिहित नाही. कारण जर एंडच नाही तर मग स्टोरी काय, असं त्याचा प्रॉब्लेम होतो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर मी माझ्या फ्रेंडला रोहनला, चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. त्यांना सांगतो की बा असं असं आहे, असं असं आहे. ते बी 15 दिवस आधी सांगावं लागतं. कारण आणि टाइमला सांगितलं कोणी म्हणतं अरे असं आहे तसं, प्रॉब्लेम्स सगळ्यांना येतात. त्याच्यामुळं मग 15 दिवस आधी त्यांना सांगितलं की बाबा असं आपल्याला शूट करायचं, एक तारीख डिसाईड करायची असते. जर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल, सगळं सेट असेल तर मग त्या दिवशी जाऊन शूट करायचं. शूटचा एक किस्सा सांगतो. आता रिसेंटली हॉटेल मालक ऑन डेटचा. आगे बोल. नहीं बता. बाय मेरा भाई. बता मेरा. ऑडियन्स जास्त होती कारण दरवेळेच्या ह्याच्यात ऑडियन्स कमी असते. ज्या लोकेशनला आम्ही शूट करतो त्या लोकेशनला ह्यावेळेस ती लोकेशन सकाळची बंद होती, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या लोकेशनला शूट केलं. आणि शूट केल्यामुळं तिथं ऑडियन्स जास्त होती. तिथं भरपूर फॅमिलीज अँड लोक होती. एक फॅमिली तिथं पिकनिकसाठी आलती आणि तिथं मी तो डायलॉग होता माझा, तर मी खूप जोरात बोलावं लागतं ना तो डायलॉग हॉटेलमध्ये. अहो कुठून तर आवाज तो आका घुमायचा. ती फॅमिली माझ्याकडे असं बघायची. काय ना काहीतरी खात असायचे, असंच बघायचे. काय करते ती, काय करते. मग त्यांना बघितलं की मला हसायचं. आणि एक त्या फॅमिलीमधला एक जण तर डायरेक्ट झोपूनच बघायला लागलं काय करतात ती, काय शूट करतात. आणि नेमकं व्हिडिओचं शूट चालू होतं तर तुम्ही BTS मध्ये बघितलं असं, एक काका येतात आणि व्हिडिओ शूट मध्येच मला म्हणतात अरे आमचा एक फोटो काढतो. अरे क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं. मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. मजा येते, खूप मजा येते. खरं ते सगळं जे आपण म्हणतोय ना की व्हिडिओज वगैरे खूप मजा आहे. म्हणजे मला तर खूप आवडते ह्या सगळ्या गोष्टी करण्यात. एन्जॉयमध्ये फनमध्ये सगळं काम होऊन जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा व्हिडिओ एडिटिंगला लागतात 10-15 दिवस एडिटिंगला लागतात. म्हणजे व्हिडिओज कमी काय येतात माझ्या महिन्यावर. लोक मला म्हणतात तू व्हिडिओ का लवकर टाकत नाही, व्हिडिओज काय येत नाही. त्याच्यामुळे रिझनच हे की टाईम भरपूर लागतो आम्हाला नाही. ॲज अ जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करून व्हिडिओज बनवतो आम्ही. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी अरेंज करून व्हिडिओ बनवायचं मला ते डिफिकल्ट जातं थोडंफार. त्याच्यामुळे टाईम लागतो. आता बाकी काही रिझन नाही. जर मी जॉब करत नसतो आय थिंक मी मे बी इन मंथ 2 व्हिडिओज टाकले असते. नेक्स्ट फायरचा फुल प्लॅन माझ्याकडे रेडी आहे. मला कधी काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी आणायच्यात, अजून कोणत्या गोष्टी अजून अपडेट करायच्यात, एक्सप्लोर करायच्यात, सगळा प्लॅन रेडी आहे. तो टेन्शन नाही लेणे, कॉन्टेंट की कमी नाही. टेन्शन नाही लेणे का आपण आहे ना. प्रसाद, काही लोकांना त्याचे व्हिडिओज आवडत नसतील त्यांच्यासाठी काय बोलशील? का नाही आवडणार? ॲक्च्युली का नाही आवडणार माझा व्हिडिओ? मी म्हणजे
हे बघा, मी तुम्हाला हॉनेस्टली सांगतो की मी बाकीच्यांसारखं असं म्हणजे ते कॉन्टेंट बनवत नाही की शो वगैरे देणं आणि ह्याचं त्याला असं तसं उलटं बोलून किंवा व्ह्यूज घेणं. आपलं डिसेंट कॉन्टेंट आहे, आपलं फॅमिली फ्रेंडली चॅनल आहे, फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आपण अपलोड करतो, फॅमिली सोबत बघता येईल, आपल्या परिवारात सगळ्यांना ते गोष्ट दाखवता येईल, अशा प्रकारचे मी व्हिडिओज बनवते. मग का नाही आवडणार? ठीक आहे, जरी नाही आवडलं तरी मे बी त्यांची चॉईस, सगळ्यांची चॉईस थोडी नसते, आपण सगळ्यांना समजत नाही बोलू शकत. त्याच्यामुळे काय अडचण नाही, जर नाही आवडला तर काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्याकडे भरपूर सोर्सेस आहे, भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. इंटरनेट इज फॉर एव्हरीवन, सो यू कॅन वॉच व्हॉट यू वॉन्ट. क्या नेक्स्ट व्हिडिओ पुष्पा. पुष्पा पुष्पराज, मैं झुकेगा नहीं. पुष्पराज. ऍक्च्युली पुष्पाचा जो व्हिडिओ आहे ना, त्याची माझ्याकडे 50% स्क्रिप्ट डन आहे. बट प्रॉब्लेम काय, तो जो व्हिडिओ आहे ना, तो त्याच्यासोबत मला खूप मोठा प्लॅन आहे की मला तो व्हिडिओ 3 लँग्वेजमध्ये डब करायचा आहे, हिंदी, तेलुगू आणि मराठी. आणि मराठीमध्ये पण डब करायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतंय, प्लस त्याच्यासाठी जो गेटअप करायचा आहे, दाढी झाली किंवा केस झाली, तो प्रॉपर ग्रो करावा लागेल ना. आणि ग्रो फेक भेटणं म्हणजे जरा थोडंसं हार्ड जाते. पण पुष्पाचा जो व्हिडिओ असेल तो खूप मोठा असेल आणि सेलिब्रिटी ऑन डेटचा तो मेन व्हिडिओ असेल. म्हणजे एक म्हणतात ना, स्पेशल एडिशन एपिसोड, जसं सिरियलमध्ये असतं एक संडेचा तो एक तासाचा एपिसोड असतो, तसं सेलिब्रिटी ऑन डेटचा पुष्पा हा व्हिडिओ एक मोठा व्हिडिओ असणार आहे. रप्पा 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 काटूंगा एक को. नक्की तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन मी. पुष्पाचा व्हिडिओ मी सेलिब्रिटी ऑन डेटचा फर्स्ट व्हिडिओ आलता आपला सावळ्या कुमार ऑन डेट, तेव्हाच मी डिसाईड केलं की मला पुष्पा ऑन डेट बनवायचंच आहे. पण अजून बी गोष्टी तशा प्रकारे जुळून आल्या नाही. स्क्रिप्ट तयार आहे माझ्याकडे 50% काम बाकी. पण नक्कीच पुष्पा ऑन डेट येणार. अरे गाणं ऐकलं नाही काय? ठीक आहे, एक जाता एक शेअर मारून जातो. माझ्या नेक्स्ट व्हिडिओची थोडंसं स्क्रिप्ट क्लिक करून टाकतो कि दुश्मनों मेरे किस्मत से जलना छोड़ दो, मैं घर से दवा नहीं माँ की दुआ लेके निकलता हूँ, और मेरी किस्मत के लिए और खुशियों के लिए दुआ भी मत करना, मैं तो वो हूँ जो खुशियाँ भी बांट दिया करता हूँ. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि धन्यवाद. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील ना, अरे मग लाईक करा ना, शेअर करा ना, सबस्क्राईब. काय हरकत आहे सबस्क्राईब कराय? पैसे लागतात का? प्रीमियम आहे का? अरे आपण प्रीमियम मध्ये नाही आहे, आपण फ्रीमध्ये आहे. युट्यूबला 149 रुपये भरताय का तुम्ही युट्यूबला? नाही भरत ना, मग सबस्क्राईब करा. कारण जर हाय क्वालिटी कंटेंट जर दाखवायचं असेल तर हाय क्वालिटी ऑडियन्स पण पाहिजे. आणि ऑडियन्स पाहिजे, मोठं कॉन्टेंट जर तुम्हाला बघायचं असेल तर खूप सारे प्लॅन्स तयार आहेत. फक्त थोडासा वेट आहे. आणि 1000 सबस्क्राईब आपण जवळ आहे, तर असं मला बोलावं वाटत नाही कोणाला की बाबा तुम्ही सबस्क्राईब करा. किंवा मी असं म्हणतो की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पण 1000 सबस्क्राईबरच्या जवळ आहे म्हणून करा सबस्क्राईब. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अब अगर तुम लोग को वीडियो पसंद आई ना तो यार लाइक मारो, कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे हैं, कर दो. अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उसके साथ मैरी गो राउंड खेलो या फिर टीपी टैप, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. बाय. भगवान कसम, क्या प्रोग्राम दिखा दिया तूने.